अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नंदी पक्ष लवकरच महाशिवरात्रीत येणार आहे. तर या महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये नंदी पक्ष म्हणून असतं. आता हे नंदी पक्ष काय आहे, ते कधीपासून आहे, त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत. जसं पितृपक्ष असतं त्याच पद्धतीने नंदी पक्ष असतं, जे महाशिवरात्रीच्या आधी 7 दिवस आणि महाशिवरात्रीनंतर 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस असा पूर्ण 15 दिवसांचा कालावधी असतो. आता आपल्याला ही सेवा कधी करायची आहे? संपूर्ण 15 दिवसांची सेवा असणार आहे. आपल्याला 19 फेब्रुवारीला सेवेला सुरुवात करायची असते आणि त्याच्या 8व्या दिवशी महाशिवरात्री असते आणि नंतरचे सुद्धा 7 दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणजेच काय, 19 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा काय आहे? अगदी सोपी आहे. भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत. ते भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे आहेत आणि आपण जी भगवान शंकरांची मनोभावे सेवा करत असतो ते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतातच. आता ही सेवा का बरं करायची? शारीरिक मानसिक कष्ट आहे. नंदी नावाच्या ऋषींनी या नंदी पक्षामध्ये भगवान शंकरांची शिवपंचाक्षरी स्तोत्राची सेवा केली. संपूर्ण 15 दिवस त्यांनी या शिवपंचाक्षरी स्तोत्र ध्यान केलं होतं. आता हे काय आहे, याचे नियम आपण आता बघूया. सगळ्यात आधी शिवपंचाक्षरी स्तोत्र काय आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. तर हे आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र. आता हे तुम्हाला कुठे मिळेल? तुम्हाला गुगलला मिळेल, यूट्यूबला मिळेल. याचं कुठलं पण पुस्तक नाही आहे. तुम्हाला गुगलवरनं सर्च करून हे पठण करायचे. आता पठण करायचे नियम बघूया. जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल, जर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, मग ते शारीरिक मानसिक आर्थिक सांसारिक काही असेल, तरी पण या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला शिवपंचाक्षरी स्तोत्राची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. भले तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा नका करू. तुम्ही अगदी रोज 1 वेळा 5 वेळा 7 वेळा 11 वेळा 21 वेळा जेवढी जास्त तुम्हाला ही सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा तुम्हाला करायची आहे. नंदी नावाच्या ऋषींनी ही सेवा करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले होते, म्हणून त्यांना आपल्याला ही सेवा करायची असते. आता ही सेवा तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा, 1 वेळा करा, 5 वेळा करा. अगदी हे तुम्हाला पठण करायला 2 मिनिटं लागेल आणि इतकं सुंदर आहे वाचायला की जो व्यक्ती एकदा पठण करेल तो दुसऱ्या दिवशी 2दा नक्की पठण करेल. ज्यांना संकल्पित ही सेवा करायची आहे त्यांनी फक्त संकल्प करताना यथाकालीन म्हणजेच काय, एकाच वेळी बसून मी सेवा करेल असं संकल्प करू नका. कारण काय असतं ना, आपण सांसारिक माणूस आहोत. बघा, ज्या दिवशी आपण ठरवतो की आज मला लवकर सेवा करायच्या आहेत त्या दिवशी काही ना काही प्रॉब्लेम होतातच. म्हणून संकल्प करताना यथाकालीन हा शब्द वापरू नका. आता काय होतं ना, आपण कधी आता भगवान शंकरांची सेवा करण्याचा सगळ्यात उत्तम टाईम हा प्रदोष काळ असतो. तर मग तुम्ही ही सेवा सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करावी. आता ही कुठे प्रवास करताना करावी की नाही? सेवा घरात बसून प्रत्येकाच्या घरात महादेव शंकराची पिंड असतेच. ती त्यांच्या समोरच ती तुम्हाला सेवा करायची आहे. ज्यांना संकल्पयुक्त करायची नाही आहे मग त्यांनी 5 वेळा वाचा. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वाचा. आता तुम्ही एका बैठकीत करा किंवा 2दा करा, तुमची इच्छा पण संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला एका बैठकीत ही सगळी सेवा करायची असेल. फक्त ज्यांना भगवान शंकरांची उपासना म्हणून ही सेवा करायची आहे तर तुम्ही एका बैठकीत नाही केलं, समजा 2 वेळा केलं, 3 वेळा केलं तरी चालेल. तुम्ही संध्याकाळी वाचलं असंही तुम्ही करू शकता. तुमची इच्छा. आता या सेवेचे नियम काय आहेत? तरी अर्थात तुम्ही या सेवा करत असताना मांसाहार वर्ज्य करायचं आहे. म्हणजे तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्ही मांसाहार करायचं नाही आहे. तर तुम्ही या कालावधीमध्ये जर तुम्ही सेवा करणार असेल तर तरीही तुमचा मांसाहार वर्ज्य असावा. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी कुठलीच सेवा करायची नाही. आणि जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला कंप्लीट मांसाहार वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचार्याचे पालनही करायचं आहे. भगवान शंकरांची तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करावं लागेल. बाकीचं परांना तुम्ही टाळावं. दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये. आता काय होतं ना, या कालावधीमध्ये ताई मला गावाला जायचं आहे, मग काय करायचं? मग तुम्ही गावाला गेल्यावर जर तुमची संकल्पयुक्त सेवा असेल तर त्या गावच्या मंदिरात, भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करू शकता. या पद्धतीने सुद्धा चालेल. पण त्यांच्या घरात सेवा करू नका, कारण आता ते दुसऱ्यांचं घर आहे ना. मग तिथे नाही, तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करू शकता. अर्थात मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर तुम्ही ते
4 दिवस थांबवायचं आहे. नंतर तुम्ही कंटिन्यू तुम्हाला जेवढं होईल तेवढं 5 मार्चपर्यंत तोपर्यंत तुम्ही सेवा करायची आहे. आता ज्यांनी हा व्हिडिओ 19ला पाहिला, कोणी 20ला पाहिला, कोणी 22ला पाहिला, तुम्हाला नंतर जेवढे दिवस मिळेल बघा, श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला कधी कधी मासिक धर्म येतो. या श्राद्ध पक्षाच्या कालावधीमध्ये मासिक धर्म येतो किंवा अगदीच काही अडचणी येते किंवा कुठेतरी आपण व्हिडिओ लेट बघत असतो. जर जेवढे दिवस मिळाले तेवढे दिवस तुम्ही सेवा करा. सोपा आहे, काही जास्त नाही. या सेवेचे काही नियम नाही, पण 2-3 नियम आहेत ते सांगितले आहे, ते आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत. तर खूप सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा आहे. आपण दरवर्षी करत असतो. मी करते, मी तुम्हालाही सांगते आणि बरेच स्वामी भक्त करतात. तुम्ही करून बघा, आपल्याला अनुभव येईल. जन्मदेवाचं जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे. आपलं पालन करायचं काम हे आपल्या भगवान विष्णूंचं आहे आणि मृत्यू हे भगवान शंकराकडे आहे. म्हणून भगवान शंकरांची उपासना करणं आपल्याला तर महत्त्वाचं आहे. पण आपल्या शारीरिक मानसिक काही अडचणी असेल आणि खरंच तुम्ही त्रस्त असाल, तुम्हाला तर त्यातून मार्ग काढायचा असेल, मग ते पैशांसंदर्भात असो किंवा कुठले पण मानसिक स्थिती चांगली नाही, तरी भगवान शंकरांची उपासना तुम्हाला खूप मदत करेल. आणि शिवपंचाक्षरी स्तोत्र इतकं सुंदर आहे की बऱ्याच लोकांनी त्यांची ती रिंगटोन म्हणून तुम्ही घरात जरी पठण केलं तर तुम्हाला खूप छान वाटेल. ऐकायला किती सुंदर आहे. म्हणून तुम्ही जेवढं जास्त वेळा होईल तेवढं जास्त वेळा तुम्ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी व भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.